चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा काय आहे, आत्ता आपलं गुणाकार हा प्रकरण चालू आहे। गुणाकारामध्ये प्रकार आपण आत्तापर्यंत 5 बघितले, हा प्रकार नंबर असेल 6। आता प्रकार 6 मध्ये काय आहे आणि प्रश्न कुठं आला आहे प्रकार 6 मध्ये बघा, ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये। आणि मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो की प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे, प्रत्येक प्रकार व्यवस्थित रीड करा, प्रत्येक प्रकार व्यवस्थित समजून घ्या। जर प्रत्येक प्रकार तुम्हाला समजला आणि त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली, नाहीतर धावपळीत हा प्रकार एक आहे बघे काही बघायची गरज नाही, प्रकार दुसरा काही बघाय, तर असं करू नका। प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुमचा टाइम किती महत्त्वाचा आहे हे मला माहिती आहे, पण त्या टाईमच्या नुसार तुम्हाला मी काहीतरी, तुम्ही इथे अर्धा तासच आपला व्हिडिओ असेल, अर्धा तास तुम्ही इथे टाईम स्पेंड करताय, तर त्या टाईममध्ये मी तुम्हाला काही ना काही या व्हिडिओतून तुम्हाला काही ना काही फायदा होईल याची मला शाश्वती आहे। कारण की आपण काय करतोय, कंटेंट क्वालिटी घेतोय, कारण की PYQ सिरीज आहे। PYQ सिरीजमध्ये बेरीज वजाबाकी सर्व A to Z गणिताचं मटेरियल, बुद्धिमत्तेचं मटेरियल, मराठी ग्रामरचं मटेरियल आणि GKचं मटेरियल, पोलीस भरतीसाठी लागणारं 100% मटेरियल या चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करतोय मी। फक्त तुम्ही काय करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि याची व्यवस्थित प्रॉपर नोट्स बनवा। प्रॉपर नोट्स जर बनली तर तुमच्याकडे ती नोट्स लवकर रिवाइज करता येते, व्हिडिओ परत लवकर बघता येत नाही, कारण व्हिडिओ बघायला वेळ लागतो। आणि जर तुम्हाला पहिल्या वेळेस व्हिडिओ व्यवस्थित बघा, दुसऱ्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर 1.5 मध्ये बघा ना, किंवा 2XL मध्ये बघा ना, म्हणजे डबल स्पीडमध्ये बघा, म्हणजे तो वेळ तुमचा कमी होईल। चल ठीक आहे, तर पहिले फक्त व्हिडिओ समजेपर्यंत 1-2 वेळेस परत रिवाइड करा आणि परत बघा त्याला, म्हणजे एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली तर मग तुम्हाला बघायची गरज नाही। काय आहे प्रकार 6, आतापर्यंत आपण प्रकार 5 बघितले। जर तुम्ही प्रकार 5 बघितले नसेल तर ते व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या। भाग 1 मध्ये मला वाटतं प्रकार पहिला शिकवलाय आपण, भाग 2 मध्ये मला वाटतं 2-3 म्हणजे प्रकार 4 पर्यंत 5 पर्यंत आपण शिकवलंय। ठीक आहे, तर काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये काय आहे गुणाकार करा। आता ही संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, गुणीला काय आहे 9। जिथे जिथे गुणीला 9 असेल त्याची कन्सेप्ट आहे, त्याची कन्सेप्ट काय आहे फक्त व्यवस्थित लक्षात घ्या काय आहे। तर इथे मला सांगा गुणीला किती 9 आहे, तर 1 9 आहे ना, एक वेळेस 9 आहे। जेवढ्या वेळेस 9 असेल तेवढ्या वेळेस काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ही संख्या आहे। या संख्येवरती गुणीला एक वेळेस 9 आहे, तर काय करायचं आहे आपण इथे वेगळ्या अक्षरामध्ये इथे एक वेळेस आपण 0 लिहून टाकायचे। तर हा 0 कशाच्या बाबतीत लिहिला सर, त्या 9च्या बाबतीत। आता 9च्या बाबतीत लिहिलंय आणि आता काय करायचं आहे, मग हा जो पूर्ण अंक आहे ना, हे पूर्ण अंक 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे फक्त काय करायचं आहे, हे वजा करायचं आहे बस। इथे लिहितो याला 0, म्हणजे खाली अंक आहे ना त्याला 0 लिहून टाकतो। आता फक्त एवढं करायचं आहे। आता काय सर, आता फक्त वजाबाकी करायची, काय करायची आहे फक्त वजाबाकी आहे, गुणाकार आणि आहे फक्त काय वजाबाकी करायची। कसं 1 0 आहे म्हणून आपण 0 वाढवलं, मग आता बघ आता वजाबाकी करा। आता 0 मधून 9 जातात का सर, तर नाही, मग इथून एक उष्ण घेणार आपण 10, 10 मधून 9 गेले किती 1, हे एक परत गेलं। आता 9 मधून 9 गेले किती 0, 8 मधून 7 गेले किती 1, 7 मधून 6 गेले किती 1, 6 मधून 5 गेला किती 1, 5 मधून 4 गेला किती 1, 4 मधून 3 गेला किती 1, 3 मधून 2 गेला किती 1, 2 मधून 1 गेला किती 1, 1 मधून 0 गेला किती 1, म्हणजे तुमचं उत्तर असेल हे आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक सर 1 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता आणि गणित आलेलं आहे। आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्ही असंही सॉल्व करू शकता, काही हरकत नाही। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि गुणीला आहे 9, मग हे तुम्ही सॉल्व करू शकता। 9 9 81 1 हच्चाल 8 9 8 72 8 72 8 किती 80 सर, हच्चाला 8 बरोबर। आता 9 7 63 63 8 सर किती, तर 71 71 1 हच्चाला किती 7, 6 9 54 54 आणि 7 किती सर, तर 61 61 1 हच्चाला किती 6 6 5, आता 9 5 45 45 आणि 6 सर
51, 51 1 ह्याच्याला किती 5, नमचूक 36, 36 आणि 5 41, 41 1 ह्याच्याला किती 4, नमत्रिक 27, 27 आणि 4 किती सर तर 31, 31 1 ह्याच्याला किती 3, नमदुनी 18, 18 आणि 3 सर 21, 21 1 ह्याच्याला किती 2 सर, 9 1 9, 9 2 सर 11. म्हणजे अशा प्रकारे पण तुम्ही सॉल्व करू शकता. ही आहे पारंपरिक मेथड. एक तर या मेथडने तुम्हाला सॉल्व करायचं आहे तर तुम्ही करू शकता आणि एक तर ही मेथड. आता पेपर सेटरला तुम्हाला काय अपेक्षित आहे हे मी सांगतो. पेपर सेटरला तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे. आता पेपर सेटरने हे गणित दिलं, या गणितामागे ट्रिक आहे ना. या गणितामागे पेपर सेटर कोणताही प्रश्न देतो त्या प्रश्नामागे एक ट्रिक असते. ती ट्रिक जर तुम्हाला माहीत असेल तर प्रश्न लवकरात लवकर. आता बघा ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे. या स्टेपनी जे विद्यार्थी सॉल्व करणारे गणित आहे तर ते विद्यार्थी काय म्हणणार की सर ह्या आम्हाला परीक्षेत वेळ पुरला नाही. कारण की असं जर सॉल्व करणार तुम्ही पारंपरिक तर वेळ तुम्हाला पुरणारच नाही. आणि जे विद्यार्थी या मेथडनी सॉल्व करणार तर या विद्यार्थ्यांचा रिझल्ट पण येतो आणि या विद्यार्थ्यांना वेळ पण भरपूर आहे. तर हे विद्यार्थी तुम्हाला सांगतो 1.25 तासात ते म्हणजे 75 मिनिटामध्ये ते गणित सॉल्व करू शकतात. म्हणजे पूर्ण पेपर. कारण की त्या ट्रिकनुसार सॉल्व करतात ना ते. आणि आपण काय करतोय आपल्याला माहीत नसतं मग आपण काय करतो या ट्रिकने सॉल्व करतो. तर मित्रांनो मी तुम्हाला जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल आणि त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आहे. याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त घ्या एवढंच माझं म्हणणं आहे. की ही क्वालिटी कंटेंट आहे. या कंटेंटचा फक्त तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे. तुम्हाला आत्तापर्यंत यूट्यूबला असं चॅनल भेटलं नसेल की फ्री ऑफ कॉस्ट काही कंटेंट देतो आहे. आपण पहिला असं चॅनल असेल की आपण पूर्ण पोलीस भरतीचं A to Z मटेरियल 1 पासून ते Z पर्यंत सर्व तुम्हाला कंटेंट फ्री देतो आहे. तर फक्त त्याचा फायदा घ्या. फ्री आहे म्हणून फ्रीचा काही महत्त्व नसतं तसं करू नका फक्त. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल ठीक आहे. चल चल आता बघा आता काय आहे प्रश्न. एक्झाम्पल दुसरा बघा. प्रश्न कुठं आला आहे कोल्हापूर 2023 मध्ये. आता काय आहे 734 गुणिले 999 आहे. मग तुम्ही काय करणार आता 2 मेथड. आता बाकी ज्या पोरांना माहीत नाही ते काय करणार 700 सर किती आहे 734 सर गुणिला 999. आता मी गुणाकारीची तुम्हाला भाग पहिल्यामध्ये प्रकार पहिल्यामध्येच तुम्हाला मी कन्सेप्ट पण सांगितले सर. ABCDEF हे गुणाकार करा. कसं सॉल्व करायचं आहे. पहिलं असं करायचं आहे मग गुणाकार करायचा आहे मग मोठा गुणाकार मग गुणाकार आणि मग हे पण कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. पण इथे 9 आहे ना ही पण कन्सेप्ट याच्यापेक्षा ही शॉर्ट ट्रिक आहे ना. जर गुणाकारामध्ये 999 असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला जितक्या वेळेस 9 असेल तितक्या वेळेस काय करायचं त्या संख्येवरती 0 लिहून टाकायचं आहे. मग 734 आहे सर मग इथं किती 0 आहे गुणीला 3 0 आहे. तर मी काय करणार 3 0 देऊन टाकणार 2 आणि हे 3 दिले 3 0. आता पुढे काय करणार सर. आता पुढे मी काय करणार फक्त याच्यामध्ये काय करणार ही जी संख्या आहे ना पहिली 734 वरती हे 3 0 दिलं ना मग हे 734 वजा करून टाकणार. आता सर हे कसं होतं हे जर तुम्हाला समजत नसेल तर बघा सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला काय करतोय. हे 999 आहे ना याला आपण करतोय सरळ सरळ 1000 म्हणून हे 3 0 वरती करतोय. ठीक आहे. असं पण ही कन्सेप्ट आहे की हे 0 0 का वर वाढवतो. मग आपण 999ला आपण 1000 करतोय ना म्हणून एक वेळेस 734 आपण मायनस करतोय. ठीक आहे. मग हे वजाबाकी करा आता म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल. आता काय करायचं आहे चला. आता 0 मधून 4 जातात का सर तर नाही आपण 1 घेतला. 10 मधून 4 गेले किती तर 6. 1 परत दिला काय झालं 4. परत 10 मधून 4 गेले किती उरतात तर सर 6. हे 1 परत दिला 7चा काय झाला 8. परत 10 मधून सर 8 गेले किती उरतात 2. हे 1 परत दिला तर परत आता 4 मधून 1 गेला सर तर 3. 3 अशी 3 आणि 7 अशी 7. म्हणजे असं आहे सर ऑप्शनमध्ये. हो सर किती आहे 7,33,266.
7,33,300 सॉरी किती आहे 7,33,266 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. इथे 3 आहे हे. आता तुम्ही कधी कधी असं बी तुमची गडबड होते, पेपर तुम्ही प्रश्न सॉल्व करता, प्रश्न काढता, पण उत्तरामध्ये गडबड होतं. मग उत्तर पण व्यवस्थित टिक करायचं आहे. आणि प्रश्न आलेला आहे 2023 मध्ये. तर या मेथडनी सॉल्व करणं म्हणजे वेळखाऊ मेथड आहे. उत्तर तुमचं निघतं, या मेथडनुसार पण तुमचं उत्तर निघतं, उत्तरामध्ये काही प्रॉब्लेम नाही, उत्तर तेच असणार. पण आपल्याला काय मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आहे, आपली शाळेची परीक्षा नाही. स्पर्धा कशाला म्हणतात, स्पर्धेत आपल्याला पहिलं यायचं असतं. स्पर्धेत पहिला जर आला तरच तुमचा रिझल्ट येतो, आणि स्पर्धेत जर तुम्ही पहिला नाही आला तर मग उत्तर तुमचं येतं पण तुमचा रिझल्ट येत नाही. तुम्हाला स्पर्धेत जर टिकायचं असेल तर ह्या ट्रिक तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ट्रिकवरती जास्तीत जास्त तुम्हाला काम करावं लागेल, ट्रिकवरती जास्तीत जास्त तुम्हाला सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त सराव करसाल, प्रॅक्टिस करसाल, तेवढं तुमचा फायदा होईल. ठीक आहे. याच्याशिवाय दुसरा काहीच रामबाण उपाय नाही. परत आणि परत 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 रिव्हिजन करणे, परत परत सराव करणे, सराव आणि सराव आणि सराव. जेवढं तुम्ही सराव करसाल तेवढं तुमचं रिझल्ट लवकर येईल, आणि जेवढं तुम्ही टंगळमंगळ करसाल, जेवढं हलगर्जीपणा करसाल, तेवढा रिझल्ट तुमचा दूर जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये स्वतःमध्ये एक पंक्च्युअलिटी ठेवा, तुमच्यामध्ये एक शिस्तपणा ठेवा, की मी इथं अभ्यास करण्यासाठी आलो आहे, घरदार सोडून सर्व मी शहराच्या ठिकाणी आलो आहे, तर मला काय काम आहे, ते फक्त अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास. माझी क्लास, माझा अभ्यास, माझी लॅब, माझी रूम, मी एवढंच करायचं आहे. बाकी काही जास्तीच्या गोष्टी करायच्या नाहीत. आपला अभ्यास करायचा आणि आपण. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्वालिटी चांगली वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की मी बघितलं आहे की खूप विद्यार्थी आहेत, सिटीच्या ठिकाणी येतात, पण क्लास लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो. तर मग काय करा, हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ना. मग त्यांना क्लासची गरज नाही. इथे पूर्ण हे क्लास सारखंच आहे. क्लासमध्ये जे मटेरियल भेटतं त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला इथे भेटेल, हे मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे. चला. आता बघा, आता काय आहे, गोंदिया पोलीस भरती 2014 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय आहे, गुणीला किती आहे सर, 999. आता 999 गुणीला आहे तर काय करायचं आहे, फक्त तेच आहे. मग आता काय 385 लिहिणार सर मी, हे 385, आणि किती 9 आहे सर, तर 3 9. तर मी काय करणार सर, मग 3 वेळेस मी सर इथे 0 देऊन टाकणार, 1 2 आणि 3. का बरं 3 0 दिलं सर, ते 3 वेळेस 9 आहेत ना, म्हणून 3 वेळेस मी 0 देऊन टाकले. आता काय करायचं आहे, ही जी संख्या आहे ना 385, हे 385 सर मी याच्यातून फक्त काय करणार, वजा करणार. आणि हे वजाबाकी आला, जरी हे एवढं मोठं गुणाकार आहे, पण आपण हे सॉल्व कशाने करतोय, फक्त वजाबाकीने करतोय. वजाबाकी आली की झाला. मग आता फक्त वजाबाकी व्यवस्थित करा. मग आता सर, आता काय आहे सर, इथे 0 मधून तर 5 जात नाही, मग काय सर, 10 मधून 5 गेले किती, तर 5. हे एक परत दिला, 8चं 1 काय झालं 9. आता परत 10 मधून 9 गेले किती, तर 1. हे एक परत 3चं काय झालं 4. परत 10 मधून 4 गेले किती, तर 6. हे एक परत. आता 5 मधून 1 गेला किती, तर 4. 8 8 आणि 3 3. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, 3,84,615 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, 3,84,615 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. 3,84,615. अशा प्रकारे या गणिताला सॉल्व करू शकता. तुम्हाला या प्रकारे या गणिताला सॉल्व करायची काही गरज नाही. 385 आहे आणि 999 आहे. या प्रकारे जर सॉल्व करसाल तर तुमचा रिझल्ट कधी येणार नाही, आणि तुम्ही हे सॉल्व करण्यातच तुमचा 1 मिनिट जातो. आणि जर तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर काढायचं असेल तर ही मेथड तुम्हाला अडॉप्ट करावीच लागेल. हे मेथड तुम्हाला शिकावेच लागेल. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावंच लागेल. कन्सेप्ट फक्त व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट एकदा कळाली तर सर्व गणित तुम्हाला कळतं. कोणताही विषय कळण्याच्या अगोदर त्याची फक्त कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट कळाली तर विषय काही अवघड नाही. कोणताही विषय असो, गणित असो, इंग्लिश असो, बुद्धिमत्ता असो, मराठी व्याकरण असो या जी के असो.
आता भरपूर पूर्ण आम्ही बघितलं आहे की गणित सर मला काहीच जमत नाही, गणित मला सर काहीच येत नाही. मग त्यासाठी व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, ह्या व्हिडिओमध्ये किंवा ही सिरीज बघा. या सिरीजमध्ये सर्व तुम्हाला इन डिटेलमध्ये दिलं आहे. मी माझा 100% दिलं आहे इथे. तुम्हाला व्यवस्थित जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढं माझ्याने शक्य आहे तेवढं मी तुम्हाला क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त तुमचं काम काय आहे की ते व्यवस्थित व्हिडिओ बघणे, व्यवस्थित नोट्स काढणे आणि त्याची परत रिवाईज करणे. ठीक आहे. जर तुम्हाला कंटेंट चांगला वाटत असेल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता बघा, आता आपण बघू प्रकार नंबर 7. आता बघा, प्रकार नंबर आपण आतापर्यंत 6 बघितले. चॅप्टर चालू आहे आपला गुणाकार, बरोबर. आता गुणाकार चालू आहे. गुणाकारामध्ये आपण प्रकार 6 पर्यंत बघितले. आता 7 बघू. प्रश्न कुठं आला आहे तर लातूर पोलीस भरती 2014मध्ये. म्हणजे याच्यामध्ये पण एक अजून कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे सर? आता 2 प्रकार, एक ट्रिक सांगतो आणि एक आपली मेथड सांगतो. किती आहे सर? 70,800 हे 32 आहे. गुणीला किती आहे सर? 101 आहे. मग याला सॉल्व करा. आणि हे मेथड सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे. या मेथडने सॉल्व करायची आपल्याला गरज नाही. मग काय सॉल्व करायचं आहे, कसं सॉल्व करायचं आहे? पेपर सेटर मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगतो, पेपर सेटर प्रश्न देतो ना तर त्या प्रश्नामध्ये ट्रिक असतं, त्या प्रश्नामध्ये काहीतरी लॉजिक असतं आणि तो प्रश्न कमी वेळेत सॉल्व होऊ शकतो. पेपर सेटर म्हणून देखता. आता तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा. तुम्हाला एका प्रश्न सॉल्व करण्यासाठी किती असते? 100 प्रश्न असतात आणि मिनिटे किती असतात सर? 90. म्हणजे तुम्ही जर याचं गुणाकार हे दिलं तर तुम्हाला 56 सेकंद भेटतात. तुम्हाला एका प्रश्नासाठी तुम्हाला 56 सेकंद भेटतात. तर 56 सेकंदामध्ये तो प्रश्न सॉल्व व्हायला पाहिजे ना. आता मला सांगा, तुम्ही जर याच्यानुसार सॉल्व केलं तर 56 सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व होतो का सर? तर नाही. मग 56 सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व होत नाही तर मग पेपरसाठी तुम्हाला वेळच पुरणार नाही. आणि जे या प्रकारे प्रश्न सॉल्व करतात विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याची एकच कंप्लेंट असते की सर वेळ पुरला नाही आणि वेळ पुरतच नाही. ठीक आहे. मग आपण काय करायचं? एक ट्रिकनुसार सॉल्व करायचं ना. किती आहे मग? तर बघा, ट्रिक काय आहे? ट्रिक फक्त समजून घ्या. 70,000 आहे, 832 आहे, तर हे 101 आहे ना, 101 आहे ना, याला काय करायचं आहे? 100 करायचं आहे. म्हणजे 1 वजा करायचं आहे. मग 100 जर आपण या संख्येला गुणलं तर काय येऊन जातं? 2 शून्य येऊन जातात. आता इथं सपोज इथे 1001 जर असेल तर आपण काय करणार? 1001 आहे ना, तर याला आपण करणार 1000, म्हणजे त्या संख्येवरती येऊन जाईल 3 शून्य. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे? इथे 101 आहे ना, याला करायचं आपण 100, म्हणजे डायरेक्ट आपण 2 शून्य देऊन टाकले. आणि मग काय करायचं आहे? मग काय करायचं आहे? ही संख्या 70,832. आता मागच्या गणितामध्ये आपण काय केलं होतं? वजाबाकी केली होती. तर या गणितामध्ये आपण अधिक करायचं आहे. सर अधिक याच्यामध्ये का केलं आहे आपण? आता बघा, 101 होतं ना, त्याचं आपण 100 केलं ना. आणि मागच्या गणितामध्ये किती होतं? हे समजा 999 होतं, तर आपण 99चं आपण 100 करत होतो, म्हणून एक मग वजा करत होतो. आणि इथे 101 आहे तर त्याचा आपण 100 करतोय, म्हणून आपण मग नंतर ती संख्या एकदा टाकून द्यायची त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आता काय करायचं? वजा काय? आता फक्त बेरीज करायची आहे. बेरीज आहे ना. 0 आणि 2 किती? 2. 0 आणि 3 तर 3. 8 आणि 2 किती? सर 10. 10शी किती असेल? 0. हातच्याला किती? 1. मग 3 आणि 0 3 आणि 3 आणि 1 हे सर 4. 7 आणि 8 किती? तर 15. 15शी किती? तर 5. हातच्याला किती? 1. 0 आणि 1 1 आणि 7शी 7. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? हेच असेल. किती आहे? 71,54,032 आहे. असं 71,54,032. आता हे कसं वाचन कसं करायचं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, हे पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. बेरीजचा पहिलाच भाग आहे. पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे. मांडणी कशी करायची, अंकलेखन कसं करायचं आहे, अंक वाचन कसं करायचं आहे, हे सर्व तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये, बेरजेचा पहिलाच भाग आहे त्या पहिल्या भागामध्येच तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. फक्त कोर कन्सेप्ट आहे मित्रांनो. तुम्हाला माझं परत हेच सांगणं आहे की कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे आणि कोणताच प्रकार हलक्यात घेऊ नका. प्रकार पहिला असेल तर कन्सेप्ट आहे, प्रकार दुसरा असेल तर कन्सेप्ट आहे. आता एक चॅप्टरचे 12 13 प्रकार पडत आहे. आता बेरजेचे मी तुम्हाला 12 प्रकार सांगितले, वजाबाकीचे तुम्हाला 12 प्रकार सांगितले आणि गुणाकार आपला चॅप्टर चालू आहे. तर गुणाकार आपण 7 प्रकार आपला चालू आहे
आता याच्या पुढे पण अजून प्रकार आहेत. तर तुम्हाला जर तुमचा रिझल्ट 2025मध्ये जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित सिक्वेन्सनुसार चला आणि सिक्वेन्सनुसार जर गेल्यावरती तुम्हाला व्यवस्थित कळतं. कारण कोणत्याही मंदिरावरती तुम्हाला वरती जायचं असेल तर पायऱ्याच्या स्टेप असतात ना, त्या स्टेपनुसारच जावं लागतं. तुम्ही मधल्या 10 पायऱ्या कॅन्सल करून डायरेक्ट 11व्या पायरीला जाऊ शकता का? तर नाही, तुम्हाला पहिल्या पायरीपासूनच जावं लागेल तर तुम्ही तो प्रवास तुमचा संपतो. तसं होतच नाही डायरेक्टमध्ये. आता तुम्ही डायरेक्ट मधातून विषय संपवता, डायरेक्ट सर मी बेरीज नाही बघत, डायरेक्ट गुणाकार बघतो, मग तुम्हाला काय कळणार आहे? मग कळत नाही, मग म्हणतं की विषय सर अवघड आहे. विषयाला फक्त व्यवस्थित बघा, सिक्वेन्सनुसार बघा, बेसिकपासून बघा. जाऊ द्या ना वेळ, आपण त्याच्यासाठी जाऊ ना. आपण इथे आलो कशासाठी? तर अभ्यासासाठी. मग त्यालाच वेळ द्यायचा आहे ना. आपण दुसऱ्याला कशाला वेळ द्यायचा? अभ्यासासाठी इथे आलो आहे तर फक्त अभ्यासालाच वेळ द्या ना. आपण घर सोडून कशाला आलो आहे? अभ्यासालाच आलो आहे. मग अभ्यासाला आलो तर मग अभ्यासाला वेळ द्या ना. बाकी गोष्टीला कशाला वेळ देता? आणि या गोष्टीलाच तुम्हाला मदतून करायची आहे. मग जी गोष्ट चांगली असते त्या गोष्टीला आपण ओळखत नाही. मग त्यासाठी मी काय कराय आहे, तर त्याच्यासाठी काय करा मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, सिक्वेन्सनी बघा, तुम्हाला सर्व कन्सेप्ट कळतील आणि विषय पण तुम्हाला आवडायला लागेल. फक्त हे 2-3 महिने एका सोयीने व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय आहे ते. ठीक आहे, चला. समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल, ठीक आहे. आता हा एक्झाम्पल बघा काय आहे. 56,849 आहे, गुणीला काय आहे? 101 आहे. तर आपण काय करणार? 101चं काय करणार आपण सर? तर 101चं करणार सर आपण 100. म्हणजे काय सर? सरळ सरळ 56,849. आता 100ने जर गुणलं तर किती येऊन जातात? तसं 2 शून्य येऊन जातात. मग तेच आहे, 2 शून्य दिले सर आपण. आता काय करायचं आहे? ही आहे ना 56,849. 56,849 वजा करायचं की अधिक करायचं आहे? याच्यामध्ये अधिक करायचं आहे, कारण की 101चं आपण 100 केलं ना, याच्यामध्ये अधिक करायचं आहे आणि मागच्या ते 9-9ची कन्सेप्ट होती त्याच्यामध्ये वजा करायचं होतं. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या बरं का. प्रकार 6 वेगळा आहे, प्रकार 7 वेगळा आहे, प्रकार 3 वेगळा आहे, प्रकार 4 वेगळा आहे. म्हणजे यांच्यामध्ये कन्सेप्ट जवळजवळ समान आहे, सारखे आहेत. हे सारख्या कन्सेप्ट आहेत. ते व्हिडिओ व्यवस्थित बघा, ते प्रकार व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित तुमच्याकडे नोट्स काढा मित्रांनो. नोट्स जर तुम्ही काढत असाल तर तुमचा याच्यामध्ये फायदा तुम्हाला दिसेल बरं का. नंतर यूट्यूबला खूप व्हिडिओ आहेत, एकदा व्हिडिओ आपण बघून झाला की दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ कळतच नाही, मग समजतच नाही आणि तो व्हिडिओ बघायची बी इच्छा झाली तर तो व्हिडिओ आपल्याला मग भेटत नाही. मग त्याच्यासाठी काय करा, व्हिडिओ व्यवस्थित नोट्स काढा, व्हिडिओ बघता लागू द्या ना. अर्धा तासाचा व्हिडिओ असेल तर पाऊण तास लागू द्या ना. काय आहे, तुम्ही त्यासाठीच इथे आला आहे ना, अभ्यासासाठीच. ठीक आहे, अभ्यासासाठी त्याला तर फक्त अभ्यास करा. चल, ठीक आहे. मग काय करायचं आहे? यांची बेरीज करायची आहे. मग बेरजी काय असेल सर? चल, 0 आणि 9 किती सर? तर 9. 0 आणि 4 किती सर? तर 4. 9 आणि 8 किती सर? तर 17. 17 किती तर 7. ह्याच्याला किती? 1. 4 आणि 6 किती? 10. 10 आणि 1 11. 11 1 ह्याच्याला 1. 8 5 13. 13 आणि 1 14 4 ह्याच्याला 1. 6 आणि 1 सर 7 आणि 5 सर 5. अशा प्रकारे आहे. 57,41,749 हे तुमचं असेल उत्तर. आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 57,41,749 हे तुमचं असेल उत्तर. तर अशा प्रकारे या प्रश्नाला तुम्ही सॉल्व करू शकता. बरोबर. चला, असे गणित आहेत. गणित काही अवघड नाही, गणित सोपे आहेत. फक्त गणिताची कोर कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. कन्सेप्ट एकदा समजली की तुम्हाला विषय कळतो, काहीच असं अवघड नाही आहे. चल, ठीक आहे. प्रश्न काय आहे? 60,832 आहे. मग काय करणार आपण? 60,832 आहे. काय आहे? हे 101 आहे ना, याचा आपण करणार 100. म्हणजे काय करणार सर? इथं 2 शून्य देऊन टाकणार डायरेक्टली. 2 शून्य आणि हे 60,832 काय करणार सर? वजा करणार की अधिक? फक्त आपण काय करणार? हे अधिक करणार. मग आता 0 आणि 2 किती सर? तर 2. 0 आणि 3 किती? तर 3. 2 आणि 8 किती? 10. 10शी काय असेल? 0. ह्याच्याला किती? 1. 3 आणि 0 3. 3 आणि 1 4.
8 आणि 6 किती 14, 14शी किती असेल 4, ह्याच्याला किती आहे 0 आणि 1 1 आणि 6शी 6, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 61,44,032 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 61,44,032 हे असेल तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि कन्सेप्ट मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. आता तुम्हाला सांगणारं कोणी नसेल तर ठीक आहे, पण मी सांगतोय ना, फक्त तुम्ही व्यवस्थित फक्त व्हिडिओ बघा आणि कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि त्याचे नोट्स काढा. मी परत तुम्हाला काय म्हणतो, नोट्स काढा. व्हिडिओ एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा आणि मग नोट्स काढा. मग तुम्ही पहिल्या वेळेस फक्त व्हिडिओ बघायचा, दुसऱ्या वेळेस फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आणि नोट्स काढायची, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होत जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ पण समजेल. जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.